नमस्कार, मी डॉक्टर शिवहरी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र सिटी सेलच्या वतीनं MBBS BDSचा चौथा राऊंड हा काल जाहीर झालेला होता. या राऊंडनुसार महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना, ज्या विद्यार्थ्यांना चौथ्या राऊंडमध्ये MBBS किंवा BDSला प्रवेश मिळाला, अशा सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेसाठी ऑफिशियली 17 तारखेपर्यंत वेळ देण्यात आलेली होती. म्हणजे अवघे 2 दिवस, 16 नोव्हेंबर आणि 17 नोव्हेंबर, अवघे 2 दिवस त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेसाठी देण्यात आलेले होते. परंतु यामध्ये अजून एक ट्विस्ट आलेला, ज्यामध्ये 14 नोव्हेंबरला एक याचिका जे ते नागपूर खंडपीठामध्ये, हायकोर्टामध्ये दाखल झालेली होती. आणि या रिट पिटिशनला आधार घेऊन CTCLने एक नोटीस काल काढलेली, की ज्यामध्ये या राऊंडमध्ये जे विद्यार्थी प्रवेश घेतील त्यांचं जे काय भवितव्य असणार आहे, तर ही जी काय रिट पिटिशन याचिका दाखल झालेली आहे, तर ही जे काही कोर्ट निर्णय देईल त्या निर्णयावर या सगळ्या प्रवेश प्रक्रियेचं भवितव्य असेल. परंतु विद्यार्थी व पालकांना आश्वस्त करण्यासाठी मी मुद्दामून सांगतो, कोर्ट कधीही विद्यार्थ्यांचं नुकसान करत नाही. त्यामुळे ज्या ज्या विद्यार्थ्यांना या चौथ्या राऊंडमध्ये MBBSला असेल किंवा BDSला असेल ॲडमिशन मिळालेलं असेल, तर आपण सदर ठिकाणी जाऊन जे तर 17 नोव्हेंबर म्हणजे उद्या सायंकाळी 5:30 पूर्वी आपली प्रवेश प्रक्रिया नक्की पूर्ण करा. दुसरा एक प्रश्न विद्यार्थी पालकांना असा सतवतोय, की आज रविवार आहे, DD आज काढता येत नाही आणि उद्या ॲडमिशनच्या ठिकाणी जर पोहोचायचं असेल तर तिथं होम ब्रांच नाही आहे, तर मग आम्ही ॲडमिशन कसं करायचं. तर ही जी काय नोटीस आलेली होती चौथ्या राऊंडची, त्या नोटीसमध्येच उल्लेख दिलेला होता, की जर सुट्टीच्या दिवशी हे ॲडमिशनचे रिपोर्टिंगचे दिवस आले तर त्या ठिकाणी तुम्हाला चेक देऊन ॲडमिशन करता येईल आणि दुसऱ्या दिवशी, ज्या दिवशी बँक चालू आहे त्या दिवशी DD काढून तुम्हाला संबंधित कॉलेजला सबमिट करता येईल. त्यामुळे चेक देऊन सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी ॲडमिशन करता येणार आहे. सो जे विद्यार्थी या चौथ्या राऊंडमध्ये सहभागी झालेले होते, ज्यांना ॲडमिशन मिळालेलं आहे, त्यांनी कृपया 17 नोव्हेंबरपूर्वी संबंधित कॉलेजला जाऊन किंवा 17 नोव्हेंबरला सायंकाळी 5:30 पोहोचून आपली प्रवेश प्रक्रिया नक्की पूर्ण करून घ्यावी. धन्यवाद.